सेंटर ऑफ मास ऑफ अ कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूशन. त्याच्यात फर्स्ट केस आहे, दोन डेरिएशन घेते, बाकी डायरेक्ट तुम्हाला डायग्राम्स दिले आहे आणि ते क्रॅम्प करायचे. फर्स्ट आहे सेंटर ऑफ मास ऑफ रॉड, CM ऑफ रॉड. रॉड म्हणण्यापेक्षा मास, सेंटर ऑफ मास ऑफ युनिफॉर्म रॉड. युनिफॉर्म रॉड म्हणजे काय, ज्या रॉडचे मासचे डिस्ट्रीब्युशन असेल ते युनिफॉर्म असेल, कोणत्या साईडला जास्त किंवा एका साईडला जास्त दुसऱ्या साईडला कमी असं काही नसेल, सेम मास लेंथ. म्हणजे तुम्ही जे लेंथ बघितली त्याची, हा रॉड आहे समजा, याची लेंथ L आहे आणि टोटल मास त्याचं कॅपिटल M दिलं आहे. तर युनिफॉर्म रॉड म्हणजे काय, तुम्ही याचे जे 4 पार्ट केले सेम लेंथचे, L/4 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 L/4, तर याच्या मास येईल M/4 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 M/4. याला म्हणतात युनिफॉर्म. मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज सेम थ्रू आउट द लेंथ. तुम्ही नंबर ऑफ पार्ट्स जर इवन नंबर ऑफ पार्ट केलं तर मास पण इवन नंबर ऑफ पार्टनेच डिवाइड होऊन जाईल तिथं. ओके, त्याला म्हणतात युनिफॉर्म रॉड. तर अशा रॉडसाठी आतापर्यंत आपण सेंटर ऑफ मास कसले पाहिले, पॉईंट मासेसचे पाहिले. 3 मास ठेवलेले, 2 मास ठेवलेले, त्याचं सेंटर ऑफ मास कुठं असेल, ते कसं मूव्ह होईल हे बघितलं. आता काही कंटिन्युअस बॉडी दिली असेल, जस्ट लाईक फर्स्ट काय रॉड आहे, तर त्याच्या सेंटर ऑफ मास कसं फाईंड करायचं. तर याच्या सेंटर ऑफ मास फाईंड करण्यासाठी काल अजून आपण एक गोष्ट पाहिली होती, ती म्हणजे RCM इज इक्वल टू समेशन ऑफ MI/RI अपॉन M इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॅम्बडा DM अपॉन DM. इथं RDM होता, RDM अपॉन DM. इथं R डिस्टन्स आहे, DM स्मॉल मास आहे. मी काय करेल, रॉड दिला आपल्याला, रॉडचे सेंटर ऑफ मास फाईंड करायचे. रॉडचे मला काय फाईंड करायचे, सेंटर ऑफ मास फाईंड करायचे. सपोज रॉडच्या 1 एंड ओरिजिनवर आहे, X पण 0 Y पण 0. ऑब्वियसली रॉड इज 1 डायमेन्शन आहे, Y ऑलवेज 0 असेल, फक्त X चेंज होईल. मला याचे सेंटर ऑफ मास फाईंड करायचे. मी हा पार्ट एवढा कन्सिडर करतो आहे पॉईंट माससारखा. लेंथ dx, फुल लेंथ याची L, होल मास आहे M. टोटल लेंथ काय L आहे, टोटल मास काय रॉडचं M आहे. मी एवढा पार्ट कन्सिडर केला. मास असेल DM लेंथ आहे dx. किती डिस्टन्सवर, ओरिजिनपासून तो पार्ट x एवढ्या डिस्टन्सवर आहे. ओरिजिनपासून तो पार्ट आहे x एवढ्या डिस्टन्स. ऑब्वियसली रॉड इज इन अलॉंग x डायरेक्शन. लेंथ किती आहे L, तर हा कोऑर्डिनेट येईल L0. कारण काय, x किती, इथं x0 आहे, इथं x किती येईल, ऑब्वियसली लेंथ ऑफ रॉड जेवढी तेवढा x असेल, म्हणून तो L0 आला. ओके, आता एक लिनियर मास डेन्सिटी. आधी झालं आहे आपलं हे थोडंसं. व्हॉल्यूम डेन्सिटी, आपण ज्यावेळेस डेन्सिटीचा फॉर्म्युला घेतो, जनरल डेन्सिटी, ते काय होतं, मास अपॉन व्हॉल्यूम. एखादा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये किती मास आहे ते म्हणजे डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम, त्या बॉक्सचे डायमेन्शन जे त्या डायमेन्शनमध्ये किती अमाऊंट ऑफ मास आहे ते म्हणजे डेन्सिटी घेतो. ज्यावेळेस एक सिम्पल लाईन असेल ना, त्यावेळेस पण तुम्हाला डेन्सिटी घेता येते, ते म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. अँड दिस इज गिवन बाय मास ऑफ ऑब्जेक्ट पर लेंथ. कसं काय म्हणतं ते, किती लेंथवर किती मास आहे. आता एवढ्या लेंथमध्ये रॉडची लेंथ काय आहे, कॅपिटल L आहे, बरोबर आहे, मास काय आहे, कॅपिटल M आहे. सो लिनियर मास डेन्सिटी काय येईल, M/L. जस्ट लाईक ह्या डेफिनेशनसारखंच. किती व्हॉल्यूम आहे, तुम्ही किती मास म्हणजे किती अमाऊंट ऑफ, कोणतीही क्वांटिटी असेल, किती अमाऊंट ऑफ ठेवलेली, शुगर असो का मीठ असो, काही पण असेल ते, तर त्याची डेन्सिटी आपण तसं मेजर करतो. ही लिनियर मास डेन्सिटी. फॉर स्मॉल
मास डी एम. लिनियर मास डेन्सिटी काय येईल DM अपॉन DX. एवढ्याशा लेंथमध्ये किती मास आहे. फ्रॉम दिस DM इज इक्वल टू लॅम्बडा DX. DMची व्हॅल्यू आली लॅम्बडा DX. हे का काढलं मी कारण सेंटर ऑफ मासची डेफिनेशन आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स DM अपॉन इंटिग्रेशन ऑफ DM. आरच्या जागेवर एक्स का घेतला मी कारण इथं एक्स कॉम्पोनंट आहे फक्त अलॉंग एक्स ॲक्सिस आहे. सो वी कॅन टेक हिअर एक्स सेंटर. सेंटर ऑफ मासची पोझिशन पण कुठं असेल इथंच कुठंतरी एक्सवर असेल म्हणून मी आरच्या जागेवर इथं एक्स घेतला. वाय कॉम्पोनंट 0 आहे. झेड कॉम्पोनंट काही पॉईंटच नाही कारण 3 डायमेन्शन बॉडी नाही ही 1 डायमेन्शन बॉडी. एक्स DM एक्स ॲज इट इज DMची व्हॅल्यू लॅम्बडा DX डिवाइड बाय DMची व्हॅल्यू परत लॅम्बडा DX. असं काय घेतलं मी कारण लिमिट बघा मला सेंटर ऑफ मास फाईंड करायचं आहे पूर्ण रॉडच्या म्हणजे पूर्ण लेंथ L अँड मास त्याच्या सेंटर ऑफ मास फाईंड करायचं. मी फक्त एवढंच घेतलं आहे. ओके याला मी ज्यावेळेस एक्सपांड करेल म्हणजे इंटिग्रेशनमध्ये केलं तर हे नंबर ऑफ पार्ट असतील आणि सर्वांचे समेशन करेल आणि त्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. तर जे लिमिट घेईल मी ते काही 0 पासून L पर्यंत येईल कारण का मला पूर्ण लेंथ म्हणजे पूर्ण रॉडच्या सेंटर ऑफ मास पाहिजे. तुम्ही लिमिट घेताना त्याची जी एंड आणि स्टार्टिंग पॉईंट म्हणजे 0 पासून L पर्यंत घेईल तर लिमिट काय येईल इथं 0 to L 0 to L. बट लिमिट अँड हे हा जे व्हेरिएबल असतो हा कनेक्टेड सेम पाहिजे असतो सेम क्वांटिटी असायला पाहिजे. इथं काय DM म्हणजे तो मास लिमिट काय लेंथ. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस DM इन टर्म्स ऑफ द लेंथ. दॅट्स वाय वी यूज दिस DM इज इक्वल टू लॅम्बडा DX. DX काय लेंथ. आता बघितलं तुम्ही तर हा आहे 0 to L हा पण 0 to L एक्स लॅम्बडा DX. लॅम्बडा इज कॉन्स्टंट टेक आउटसाइड राहिला काय 0 to L एक्स DX अपॉन लॅम्बडा 0 to L एक्स सॉरी DX ओनली. हा तुमचा लॅम्बडा याचे इंटिग्रेशन काय येईल x²/2 0 to L. याचे इंटिग्रेशन काय येईल x 0 to L. लॅम्बडा अप्पर लिमिट पुट करेल इथं पण सेम तिथं पण सेम. अप्पर लिमिट पुट केलं काय होईल L²/2 लोअर लिमिट 0 सेम इथं पण L गेट कॅन्सल राहिलं काय लॅम्बडा L/2. मास राहिलं का कुठं अरे याला घ्यायची गरजच नव्हती. 1 मिनिट. DM इंटिग्रेशन ऑफ DM म्हणजे कॅपिटल M येतो. DM स्मॉल पार्ट आहे. इंटिग्रेशन ऑफ DM घेतला मी 0 to L म्हणजे पूर्ण रॉडची मास येईल तो येईल कॅपिटल M. सो वी हॅव टू पुट कॅपिटल M. इथं पण असेल तुमच्या कॅपिटल M इथं पण असेल कॅपिटल M. हा येईल तुमचा कॅपिटल M. पूर्ण नवीन घेतो 1 मिनटं. हा लॅम्बडा ॲज इट इज L²/2 कॅपिटल M म्हणजेच काय आला लॅम्बडा L²/2M. ओके बट ये लॅम्बडा इज इक्वल टू M/L. हा येईल तुमचा M/L इंटू L² 2M
एम गेट कॅन्सल, एल गेट कॅन्सल, हा आला तुमच्या L/2. काय आला HCM L/2 मीन्स मिडल सेंटर ऑफ मास. म्हणजे रॉड जे घेतला तुम्ही, युनिफॉर्म रॉड घेतला, ज्याचं मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल, सेम असेल थ्रू आउट द रॉड, तर त्याचा सेंटर ऑफ मास येतो L/2. अशा प्रत्येक जॉमेट्रिकल फिगरचे, प्रत्येक जॉमेट्रिकल फिगर म्हणण्यापेक्षा प्रत्येक ऑब्जेक्टचे, जस्ट लाईक डिस्क असेल तर काय, सर्क्युलर रिंग असेल तर काय, स्पियर असेल तर कुठं येईल, सर्वांचे दिलेलं आहे. फक्त डेरिवेशन आपण याचे आणि अजून एक रिंगचे डेरिवेशन घेऊ लागलेस, हाफ रिंग आणि बाकीचे मग तुम्हाला क्रॅम करायचे. CETमध्ये डायरेक्ट विचारले जातात. रॉडचं काय येईल, रिंग असेल तर रिंगच्या काय सेंटर ऑफ मास कुठं असेल, डायरेक्ट विचारले जातात CETमध्ये. आणि JEEचा विचार केला तर त्याचे फक्त मग मेन्समध्ये बघायला गेलं तर त्याचे फॉर्म्युले एखादा मे बी लक चांगलं असेल तर डायरेक्ट विचारलं जाईल, अदरवाईज त्याचा यूज करून प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल. CM ऑफ हाफ रिंग, नोट्समध्ये डायरेक्टली रिंग लिहिलं गेलं, तिथं हाफ रिंग करून घ्यायचं. एक अशी रिंग घेतली, ऑब्वियसली दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. ओके, बघा फर्स्ट रूल. आता एक्स अँड वाय 2 डायमेन्शन आहे, रॉड का होता फक्त एक्स डायमेन्शन होता, तर याच्यात एक्स CM पण येणार आहे अँड वाय CM पण येणार आहे. ओके, हे पार्टिकल नाही तर वी हॅव टू यूज हे फॉर्म्युला यूज करून आपल्याला ते फाईंड करायचे. पण 2 कोऑर्डिनेट आहेत सेंटर ऑफ मासचे, XCM ऑल्सो YCM ऑल्सो. बट XCM डायरेक्ट लॉजिकली कळेल तुम्हाला की काय. बघा रिंग ही युनिफॉर्म आहे, इथं भले युनिफॉर्म दिसत नसेल पण रिंग युनिफॉर्म आहे आणि अशी ठेवलेली. रिंगच्या वाय ॲक्सिस जर बघितला तर रिंगच्या इकडं हाफ पार्ट आहे, त्या डायरेक्शनला पण हाफ पार्ट. म्हणजे वाय ॲक्सिसच्या या साईडला जेवढं मास असेल तेवढंच मास त्या साईडला पण असेल. ओके, लाईक दिस M दोघांचे मास सेम आहे. सेंटर ऑफ मास कुठे होतं, मिडल पॉईंटला येतो. कारण काय, मिडलच्या त्या साईडला सेम मास आहे, या साईडला सेम मास आहे. डिस्टन्स पण म्हणजे डिस्टन्स तर सेंटर ऑफ इकडं मास इथं मास जे पण असेल तर त्यांचे जे डिस्टन्स असेल त्याच्या मिडल पॉईंटला सेंटर ऑफ मास येतो. मास अगर सेम असेल, इथं काय या साईडला जेवढं मास आहे तेवढंच मास आहे, तर सेंटर ऑफ मास कुठं येईल, ह्या लाईनवर कुठं तरी येईल, वाय ॲक्सिसवर. इथं 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 कुठं पण असू शकतो तो, कारण खाली दिलेलं नाही, पण ह्याच लाईनवर असेल. हॉरिझॉन्टली विचार केला तर म्हणजे एक्स कोऑर्डिनेट त्याच्या ऑलवेज 0 असेल, तो एक्स ॲक्सिसवर कुठं जाणार नाही, तो इथंच कुठं तरी असेल. रिंग जे कम्प्लीट राहिली असते अशी, तर काय आलं असतं, इकडं पण मास सेम आहे, तिकडं पण सेम मास आहे, तर सेंटर ऑफ मास कुठं राहिला असता, याच लाईनवर कुठं तरी राहिला असता. इथं तर आहेच, इकडं तो जाणार नाही, तो आता वरती पण जाणार नाही, खाली पण जाणार नाही, म्हणजे तो आला असा सेंटर. म्हणजे पूर्ण सर्क्युलर रेंज घेतली तर त्याच्या सेंटर ऑफ मास येतो त्याच्या सेंटरवर. कशावर येतो, त्याच्या सेंटरवर येतो. डायग्रॅम काय, जो पण ऑब्जेक्ट असेल तो जे युनिफॉर्म असेल, त्याच्या मास डिस्ट्रीब्युशन सेम असेल थ्रू आउट द बॉडी अँड त्याचे डायमेन्शन ऑब्वियसली डायमेन्शन काहीतरी म्हणजे सिमेट्रिक असेल त्याची डायग्रॅम. तुम्ही जे ॲक्सिस काढले तर ॲक्सिसच्या या साईडला जेवढा मास जेवढा एरिया असेल तेवढा एरिया या साईडला असेल, तर त्याचे सेंटर ऑफ मास सेंटरवर येतं. इथं हाफ रिंग आहे, इथं फुल रिंग नाही. एक्स ॲक्सिसच्या वरती मास आहे, एक्स ॲक्सिसच्या खाली मास नाही, तर सेंटर ऑफ मास कुठेतरी वरच्या डायरेक्शनला जाताना दिसेल, कारण मासच्या साईडला जाताना दिसेल. हां, बट वाय ॲक्सिसच्या इकडं सेम मास आहे, तर एक्स कोऑर्डिनेट इथं सेंटर ऑफ मास कुठंच जाणार नाही, ना या साईडला जाईल ना या साईडला, तो बरोबर या लाईनवर असेल, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0. तुम्हाला फक्त वाय कोऑर्डिनेट फाईंड करायचे आहे. वाय कोऑर्डिनेट फाईंड करण्यासाठी मी काय करतो, आता पूर्ण रिंग आहे, रिंग म्हणजे इथं पोकळी असेल, एक अशी रिंग असेल, ती फक्त एवढा पार्ट कन्सिडर करतो होल लेंथ जागेवर,
याला आपण म्हणू डी एक्स, दिस इज डी थिटा, हा पार्ट डी एक्स लेंथ आहे, सो दिस इज डी थिटा, हा घ्यावा आपण थिटा. किती डिस्टन्सवर आहे बघा, इथं सर्क्युलर, इथं जी लेंथ आहे ही सरकमफरन्सच्या अलॉंग आहे, म्हणून आपल्याला डिस्टन्स जे मेजर करावं लागेल ते का असेल, थिटामध्ये बघावं लागेल. सो इथं लिमिट कशामध्ये येईल, 0 to थिटामध्ये येईल. थिटा जे पण घेऊ ते येणार आहे. तर इथं थिटामध्ये तुम्हाला विचार करावा लागेल. ही साईड काय येईल, हा थिटा आहे, हा तुमच्या ओरिजिन. ही साईड काय येईल, दिस इज रेडियस, रेडियस, रेडियस. ही साईड काय आहे, ऑब्वियसली रेडियस. ही काय आहे, रेडियस. ही साईड काय आहे, हा तुमच्या 90. ही जी रेडियस आहे हा काय आला, हायपोटेनस. 90च्या अपोजिट साईड हायपोटेनस. मला ही साईड करायची म्हणजे तो येईल साईन थिटामध्ये काहीतरी. तर साईन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साईड काय, ही जी मला काढायची, क्वेश्चन मार्क दिला मी, हायपोटेनस इकडे येऊन जाईल. हायपोटेनस काय, आर आहे, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू आर साईन थिटा. म्हणजे ही साईड काय आली, आर साईन थिटा. म्हणजे आर साईन थिटा एवढ्या डिस्टन्सवर मी तो स्मॉल एलिमेंट घेतला आहे, ज्या एलिमेंटची लेंथ डी एक्स आहे त्याला मी डी थिटाच्या टर्म्समध्ये पुट करतो आहे. कारण काय, कारण मला डिस्प्लेसमेंट हे सर्क्युलरमध्ये घ्यायचे आहे, लिनियरमध्ये नाही. लिनियरमध्ये घेतलं असतं तर मी डी एक्स घेतला असतं. ओके, याच्या मास ऑब्वियसली मी घेईन डी एम. आपल्याला काय फाईन करायचे आहे, वाय सी एम. एक्स सी एम फाईन झाला आहे तो म्हणजे 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास हा 0 येणार आहे. वाय सी एम, वाय सी एमसाठी फॉर्म्युला येईल इंटिग्रेशन ऑफ वाय डी एम अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी एम. हा फॉर्म्युला यूज करणार आहे. इथं परत तेच एक लाईन आहे ही, सो लिनियर डेन्सिटी घेईल मी. लिनियर मास डेन्सिटी इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू मास अपॉन लेंथ. ओके, मास अपॉन लेंथ कसली, जो मासिव पार्ट आहे ना तो, ज्याच्यावर मास आहे, ही पूर्ण पोकळी मास कुठं आहे, ह्या सरकमफरन्सवर आहे. एक रिंग आहे, रिंगच्या मास, मग रिंगची लेंथ घेईल मी. पण इथं काय, हाफ रिंग आहे. फुल रिंग राहिली ती सरकमफरन्सची लेंथ आली असती 2 पाय आर, पण हाफ आहे सो पाय आर. म्हणून बुक नोट्समध्ये तुम्हाला दिसेल कॅपिटल एम अपॉन पाय आर. नोट्समध्ये काय दिसेल तुम्हाला, कॅपिटल एम अपॉन पाय आर. ऑल्सो फॉर स्मॉल पार्ट लॅम्बडा इज इक्वल टू डी एम अपॉन डी एक्स. सो डी एम इज इक्वल टू लॅम्बडा डी एक्स. सेम मागच्या वेळेस जसं होतं तसंच. वाय सी एम इज इक्वल टू इंटिग्रेशन वाय, इंटिग्रेशन वाय काय, हा तुमचा वाय. कोणता, जो पार्ट घेतला आहे तुम्ही, जो पार्ट, त्या पार्टचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन तो काय, वाय असेल. वाय आला तुमच्या आर साईन थिटा. ओके, डी एम काय, डी एम इज इक्वल टू लॅम्बडा डी एक्स. अगेन याला अजून थोडं सिम्प्लिफाय करतो मी, लॅम्बडा डी एक्स, हा डी एक्स आहे. ओके, लुक ॲट दिस. असं अशी डायग्रॅम बघा ती, अशी अशी अशी, याची सर्क्युलर अशी जी लेंथ असेल ती डी एक्स आहे, हा तुमच्या डी थिटा आहे. ओके, अँगल डी थिटा काय तो, डी थिटा इज इक्वल टू, अँगल डी थिटा काय तो, डी थिटा इज इक्वल टू आर्क ऑफ लेंथ अपॉन रेडियस, दिस अपॉन दिस. अँगलची डेफिनेशन, फ्रॉम डेफिनेशन ऑफ अँगल. सो डी एक्स काय येईल, डी एक्स येतो आर डी थिटा. नोट्समध्ये साईडला लिहून घ्यायला लागलेस, डी एक्स इज इक्वल टू आर डी थिटा. इथं पण लिहायचे असेल तर लिहून घ्या आर डी थिटा. सो डी एमचे व्हॅल्यू ते लॅम्बडा
आर डी थिटा डिवाइड बाय डी एम येतो आहे टोटल मास एम. इंटिग्रेशन ऑफ डी एम काय येतो आहे टोटल मास एम. लिमिट काय येईल, लिमिट येईल 0. आधीच सांगितलं लिमिट काय तर लेंथ येईल याची पूर्ण. याची लेंथ काय येईल, लेंथ आपण सर्क्युलरमध्ये तर अँगलमध्ये मेजर करणार आहे. तर 0 टू हा थिटा, थिटा इथून स्टार्ट होईल असा 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 जास्त इथपर्यंत जाईल, इथं एंड होईल. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती असेल 0 पासून स्टार्ट होऊन 180 पर्यंत जाईल. सो हा येईल पाय 0 टू पाय इजिकलाचे. आपल्याला डेरिवेशन कुठं सॉल्व नाही करायचे, तुम्हाला फक्त याचे व्हॅल्यू पाहिजेत. पण कसा एक मॅनर आहे त्याच्यात ते बघून घ्या. साइन थिटा हा आर आर स्क्वेअर लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे, थिटाने इंटिग्रेशन घेतो आहे. तर आर स्क्वेअर हा लॅम्बडा आर स्क्वेअर बाहेर हा 0 टू पाय साइन थिटा डी थिटा अपॉन कॅपिटल एम. लॅम्बडा आर स्क्वेअर साइन थिटाचे इंटिग्रेशन ते येतं मायनस कॉस थिटा 0 टू पाय अपॉन कॅपिटल एम. ओके, मायनस लॅम्बडा आर स्क्वेअर अपॉन एम. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट पुट केलं तर मायनस कॉस पाय, कॉस 180 तो -1, सो तो येईल -1. हा मायनस आउटसाईड घेतला आहे मी, हा मायनस 0, कॉस 0 आहे तो 1, मायनस मायनस दिस गेट कॅन्सल, सॉरी प्लस होतील ते कॅन्सल म्हणण्यापेक्षा. हा तुमच्या लॅम्बडा आर स्क्वेअर अपॉन एम हा तुमच्या 2 काय आलं फायनली 2 लॅम्बडा आर स्क्वेअर अपॉन एम. बट लॅम्बडा काय, बट लॅम्बडा काय कुठे गेला, कॅपिटल आर घेतलं. बट लॅम्बडा काय येईल बघा 2 आर स्क्वेअर अपॉन एम. लॅम्बडा येतो एम अपॉन पाय आर. आर गेट कॅन्सल, एम गेट कॅन्सल, राहिलं काय 2r अपॉन पाय. दिस इज अ सेंटर ऑफ मास. आणि हा 2r अपॉन पाय काय येतो बघा, आर एवढा, हा तुमचा काहीतरी 2r येईल. आणि 2rला 3.14ने डिवाइड करा तर तो कुठंतरी इथं येतो तो पॉईंट. इथं पण येणार ॲक्च्युली एकदम जवळ येतो तो, पण ओरिजिनच्या वरच्या साईडला असेल. ओके, मास कुठं आहे फक्त इथं आहे. हां, रिंग येते, डिस्क नाही, पूर्ण असं गोल भरलेलं डिस्क नाही ती, की हाफ अशी पूर्ण डिस्क नाही ती, फक्त एवढंच मास आहे. एक रिंग आहे, रिंगच्या हाफ पार्ट येतो, सेंटर ऑफ मास येईल इथं. म्हणजे मासवर सेंटर ऑफ मासच्या पॉईंट येणार नाही. जिथं मास नाही जिथं मास नाही तिथं येतो सेंटर ऑफ पॉईंट, सेंटर ऑफ मास. मासवरच येईल असं नाही. रॉडच्या जसं एक रॉडच्या एक जागेवर म्हणजे रॉडवरच असतो तसं रिंगच्या नसेल. बॉडीच्या सेंटर ऑफ मास हा बॉडीच्या इनसाईड बसू शकतो, आउटसाईड पण असू शकतो. याचा काही हे नाही की तो बॉडीच्या मध्येच असेल किंवा बॉडीच्या बाहेरच असेल असं काही नाही. याच्यानंतर नंबर ऑफ सिस्टम दिले आहेत त्या बघू शॉर्टमध्ये, ज्याचे डेरिवेशन आणि बघायचे आपल्याला, फक्त सेंटर ऑफ मास पाहिजे. बापरे, उचला जात नाही आता. सोडा. रॉडच्यात आता आपण पाहिलं, रॉड हा अलॉंग एक्स ॲक्सिस होता बघा, असा होता रॉड. त्याच्या सेंटर ऑफ मास येतो L/2, म्हणून एक्स CM L/2 असेल, y CM इज इक्वल टू 0, z CM इज इक्वल टू 0. बट
हाच रॉड व्हर्टिकली ठेवला, हाच रॉड मी व्हर्टिकली ठेवला तर हा येईल तुमचा सेंटर ऑफ मास. ओके, म्हणजे त्यावेळेस एक्स सेम 0 आणि वाय सेम येईल L/2. ह्याच रॉडला मी थर्ड ॲक्सिसच्या अलॉंग ठेवला तर हा पण 0, हा पण 0, हा येईल तुमचा L/2. ते तुम्हाला कसं ठेवतो आहे तुम्ही कोऑर्डिनेट ॲक्सिस कसे घेतात त्याच्यावर डिपेंड करेल. फक्त डोक्यात एवढंच लक्षात ठेवा की रॉड असेल तर त्याच्या सेंटर ऑफ मास इथं मिळतं, आपल्याला त्याच्या सेंटरवर मिळतं. हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल तर त्यावेळेस विचार करायचा की तो कसा असेल, प्रॉब्लेम सॉल्व करताना ते लागणार आहे. सेकंड आहे स्क्वेअर प्लेट. एक स्क्वेअर जॉमेट्रीसारखी प्लेट घेतली, पूर्ण भरीव आहे, पूर्ण मास आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी पण सेंटर ऑफ मास ऑब्वियसली सेंटरवर असेल, कारण काय डायग्रॅम सिमेट्रिक आहे, युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन आहे तर सेंटरवर येणार आहे. मग तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्ही जर ॲक्सिस असा घेतले असतील तर सेंटर ऑफ मासच्या कोऑर्डिनेट काय येतील 0 0. तुम्ही जर ॲक्सिस असे घेतले असतील एका कॉर्नरपासून, याची लेंथ सपोज ए, आता तुम्ही ॲक्सिस काय घेतले कॉर्नरपासून घेतले, कॉर्नरपासून, हा तुमचा वाय ॲक्सिस, हा तुमचा एक्स ॲक्सिस, तर कोऑर्डिनेट काय येईल हा, कारण तो सेंटरवरच असेल. सेंटर ऑफ मासची पोझिशन नाही चेंज होणार, तुम्हाला अकॉर्डिंग टू पोझिशन अँड कोऑर्डिनेट सिस्टम, सॉरी त्याची पोझिशन तर जी असेल तीच, कोऑर्डिनेट सिस्टम ज्यावेळेस तुम्ही ठेवणार त्यावेळेस तुम्हाला ते डिस्टन्स फाईंड करायचे, सेंटर ऑफ मास किती लांब आहे. तर ही जी साईड ए असेल तर हा असेल A/2 आणि हा पण असेल A/2. मग कोऑर्डिनेट काय येतील A/2. तुम्ही जर ॲक्सिस असं ठेवलं, कुठं हा वाय ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे, तर कोऑर्डिनेट काय येईल हा मायनस, म्हणजे हा काय येईल -A/2, कारण एक्सपासून मायनस या साईडला आहे. ते आपण जसं ॲक्सिस ठेवणार, तुम्ही जसं ॲक्सिस कन्सिडर करणार तसं कोऑर्डिनेट येईल. फक्त डायग्रॅम अकॉर्डिंग टू डायग्रॅम, म्हणजे अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट सेंटर ऑफ मास कुठं असेल हे तुम्हाला क्रॅम करायचे. स्क्वेअर असेल तर सेंटरवर, रेक्टँगल असेल तरी पण सेंटरवरच आहे, त्याच्या सेंटरवरच. ऑब्वियसली बघा, आता एक रेक्टँगल घेतो मी, तर त्याच्या सेंटर ऑफ मास सेंटरवर असेल. सेंटरवर कसं काय असेल, तुम्ही इथून पार्ट करा असं सेंटरपासून, इकडं पण सेम मास, इकडं पण सेम मास, म्हणजे तो या लाईनवर असेल. तुम्ही अजून इथून मिडलमधून एक लाईन क्रॉस करा, इकडं पण सेम, इकडं पण सेम, मग तो पण इथं असेल, म्हणजे ह्या लाईनवर आहे आणि ह्या लाईनवर आहे, म्हणजे कोणता येईल तो सेंटरवर येऊन जाईल. समजा गोष्ट. आता ॲक्सिस कसं घेतात, तुम्ही सेंटरमधून ॲक्सिस घेतले तर कोऑर्डिनेट देईल 0 0. तुम्ही जे इथून ॲक्सिस घेतला असा, हा एक्स, हा वाय, ओके. सपोज ही साईड बी होती, ही साईड ए होती, तर ही साईड किती येईल B/2, ही साईड किती येईल A/2. सो कोऑर्डिनेट येतील B/2 A/2, एक्सवर B/2. तुम्ही ॲक्सिस इथून घेतला असता वाय, तर कोऑर्डिनेट आले असते -B/2 A/2. तुम्ही इथून कोऑर्डिनेट ॲक्सिस घेतला असता, हा असा घेतला असता, असा, हा वाय आणि हा एक्स, तर सेंटर ऑफ मास निगेटिव्ह साईडला येतो, म्हणजे हा असेल -A/2. ओके, आणि इकडनं बघा हा ओरिजिन आहे, इथून इथं आहे, हा पॉईंट कुठं आहे इथून आहे, म्हणजे -A/2. आणि एक्स ॲक्सिसला घेतला तर -B/2. आणि त्याचे कोऑर्डिनेट येईल -B/2 -A/2. तुम्ही ॲक्सिस कसं घेतात तर तुमच्यावर डिपेंड करतं, आणि प्रॉब्लेममध्ये दिलं असेल तर अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला ते कोऑर्डिनेट लिहावे लागते. नंतर परत सर्क्युलर रिंग जे आत्ता पाहिली ती हाफ रिंग होती. फुल रिंग असेल, आत्ता आपल्याला सेंटर ऑफ मास कुठं मिळाला, इथं कुठं तरी मिळालं होतं, त्याचे जे डिस्टन्स होतं हे होतं ते 2r/π, हे त्याचे कोऑर्डिनेट होता. कोणता कोऑर्डिनेट होता हा होता तुमचा YCM. एक्स कोऑर्डिनेट का होता 0, सो तो इथं मिळाला. पूर्ण रिंग राहिली असते ना तर तो सेंटरवर मिळाला असता, म्हणजे दोघं 0 आले असते. सिमिलरली डिस्क असेल, सर्क्युलर डिस्क, सेंटर ऑफ मास अगेन ॲट द सेंटर. डिस्कसाठी पण दिलेले सर्व. फॉर युनिफॉर्म अँड असिमेट्रिक ऑब्जेक्ट एनी ॲक्सिस, हे सिमेट्रिक झाले ज्यांच्या युनिफॉर्म मास सेंटरवर येतो. हाफ रिंग जे सोडले तर, फुल रिंग असेल तर सेंटर ऑफ मास सेंटरवर,
स्क्वेअर रेक्टँग्युलर असेल सेंटर ऑफ मास ॲट इट्स सेंटर, स्क्वेअर असेल सेंटर ऑफ मास इज ॲट सेंटर, रॉड असेल सेंटरवर येतो आहे. हे सिमेट्रिक डायग्रॅम म्हणजेच काय, त्यांची जे मासचे डिस्ट्रीब्युशन आहे सिमेट्रिक आहे. बट तुम्ही ट्रायंगल जे घेतला, ट्रायंगल बघा, ह्या ॲक्सिस असा जे लाईन घेतली नाही वाय ॲक्सिस सिमेट्रिक आहे. इकडं जेवढा मास आहे तिकडं तेवढा मास आहे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे ना ह्याच लाईनवर मिळणार आहे तुम्हाला कुठंतरी. म्हणजे तुम्ही जे हा ॲक्सिस घेत असाल तर एक्स सेम इज इक्वल टू 0 येईल. बट वाय कोऑर्डिनेट बघितला तर त्याला करण्यासाठी तुम्ही याला इथून मधून 2 पार्ट करणार. आता याचं मास ऑब्व्हियसली जास्त असेल याच्यापेक्षा, म्हणून सेंटर ऑफ मास या लाईनवर नाही तर कुठंतरी इथे येईल. याला असिमेट्रिक डायग्राम म्हणतात. तुम्ही 2 पार्ट केल्यानंतर सेम मास किंवा सेम एरिया नसेल, याला असिमेट्रिक म्हणतात. अशा वेळेस सेंटर ऑफ मास हा सेंटरवर नसतो. म्हणजे डायग्रामच्या इथं सेंटरवर नाही, हा सेंट्रॉइडवर येतो. दिलं आहे तसं. सेंट्रॉइड म्हणजे काय, ह्या अँगलमधून निघालेली परपेंडिक्युलर लाईन ऑन अपोजिट साईड, इथून पण एक लाईन निघेल परपेंडिक्युलर टू ऑन अपोजिट साईड, आणि त्या साईडला जिथे इंटरसेक्शन होईल, आणि थर्ड अँगलमधून पण अपोजिट साईड येईल परपेंडिक्युलर, ती जे इंटरसेक्शन पॉईंट असेल त्याला म्हणतात सेंट्रॉइड. तर ट्रायंगलच्या सेंटर ऑफ मास हा त्याच्या सेंट्रॉइडवर असतो. कशावर असतो तो, सेंट्रॉइडवर. आणि सेंट्रॉइड हा समजा तुम्ही याची जी हाईट एची एवढी घेतली तर सेंट्रॉइड हे जे डिस्टन्स असतं हे सेंट्रॉइडपासून हे तर हे येतं h/3. म्हणजे बॉटमपासून h/3 एवढ्या डिस्टन्सवर सेंटर ऑफ मास असेल ट्रायंगलच्या बरोबर इथं. इकडनं आणि इकडनं सेंटरवर असेल तो, पण इकडनं का असेल h/3 एवढ्या हाईटवर असेल. मग तुम्ही याच्यासाठी कोऑर्डिनेट ॲक्सिस कसं ड्रॉ करतात ते डिपेंड करेल. समजा मी याच्यासाठी कोऑर्डिनेट ॲक्सिस असा ड्रॉ केला आहे, हा एक्स आहे, हा वाय. सेंटर ऑफ मास कुठं आहे, सेंट्रॉइडवर आहे. आपल्याला ही साईड अगर एच असेल, हाईट एच असेल तर हा h/3, म्हणजे याच्या वाय कोऑर्डिनेट काय येईल, h/3 म्हणजे एक्स किती येईल तर जो बेस आहे त्याचा हाफ, कारण या डिस्टन्सवर असेल तो कुठंतरी, इथं पॉईंटवर असेल म्हणजे इथं आहे तर दिस इज एक्स. सो एक्स सी हा येईल. समजा बेस तुम्ही बी घेतला तर तो b/2 असेल. हा जे ॲक्सिस तुम्ही इथं ठेवला असता तर तो -b/2 होऊन गेला असता. तुम्हाला क्रॅम्प काय करायचे की कोणती डायग्राम असेल, म्हणजे कोणतीही फिगर, कोणताही जॉमेट्रिकल शेप जो असेल त्याच्या सेंटर ऑफ मास कुठं असेल, ट्रायंगलसाठी त्याच्या सेंट्रॉइडवर असं एवढं आठवण ठेवा. सेंट्रॉइडचे डिस्टन्स फ्रॉम बॉटम हे h/3 आहे. h इज अ हाईट ऑफ ट्रायंगल. सेमी सर्क्युलर रिंग जे आता आपण फाईन केलं त्याच्या पण आहे, ते बी पाठ करा. सेमी सर्क्युलर डिस्क, आता रिंग आणि डिस्कमध्ये काय, रिंगच्या मास एवढं असेल, डिस्क पूर्ण एवढी असेल, पूर्ण असे भरलेलं असेल ते मास. त्याचे पण सेंटर ऑफ मास दिलं आहे ते काहीतरी 4r/3π आहे. हेमिस्फेरिकल शेल, सॉलिड हेमिस्फिअर, हेमिस्फेरिकल शेल म्हणजे काय, आता स्फिअर जे घेतला मी, फुटबॉलच्या मध्ये काय पोकळी असते ते एक शेल म्हणतो आपण त्याला, स्फेरिकल शेल असं म्हणतो. तो फुटबॉल जे पूर्ण भरले असं आपण काय म्हणतो, एक कोणता एक गोळा फेक माहिती असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तो हे रिजिड बॉल यूज केला जातो, आयर्न असतो, त्या आयर्नचा बॉल असतो तो. काय तो आहे सॉलिड स्फिअर आहे, तो पूर्ण भरलेला असतो, त्याच्यामध्ये पोकळी नसते. ओके. हेमी म्हणजे हाफ, स्फिअरचा हाफ पार्ट म्हणजे हेमिस्फिअर. सॉलिड हेमिस्फिअर म्हणजे त्या गोळाचा हाफ पार्ट, तो जो बॉल असेल तो आयर्न बॉल असतो तो. हेमिस्फेरिकल शेल म्हणजे फुटबॉलचा हाफ पार्ट, ज्याच्यामध्ये पोकळी असेल. डायग्राम दिली बघा, लाईन दिली आहे, म्हणजे हा एक सरफेस आहे, मध्ये येतं खाली व्हॅक्यूम म्हणजे पोकळीमध्ये. नंतर हॉलो कोनचा शेप असेल पण मध्ये पोकळी असेल. नंतर अजून सॉलिड कोन म्हणजे कोनचा शेप पण पूर्ण फुल भरलेला असेल, तो मध्ये पोकळी नसेल. सर्क्युलर आर्क अँड सेक्टर ऑफ सर्क्युलर प्लेट सर्वांचे दिलेले आहेत. लागलेच या डायग्राम परत मी उद्या एक्सप्लेन करेल तुम्हाला. आतासाठी एवढंच पुष्कळ, कारण लेक्चर ऑलरेडी खूप लेंदी होतो आहे. नाही 34 मिनिट्स आहे. ओके ठीक, कोई बात नाही. एक मिनटं मला
या 2 डायग्राम एक्सप्लेन करून देतो महत्त्वाचे. सॉलिड कोन आणि तिथे काही नाही, ठीक आहे, डायरेक्ट नॉर्मल आहे, त्या डायग्राम येत होता. आपण जे बघू ते सर्क्युलर आर्क. एक सर्कल आहे, आर्क म्हणजे काय, एवढा पार्ट. ओके, त्या पार्टसाठी बघू आता. हा तो आर्क घेतला आहे मी असा सर्कलचा. म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन कुठं असेल, इथं असेल. तो आर्क दिस इज अँगल 2 थीटा. 2 थीटा म्हणजे काय, हा पण थीटा आहे, हा पण थीटा आहे. याच्या सेंटर ऑफ मास कुठं येतो, समजा हा सेंटर कुठं आहे, ओरिजिनवर आहे, तर याच्या सेंटर ऑफ मास येतो इथं कुठंतरी, आणि त्याच्या डिस्टन्स आहे डी एवढं. बघा सर्क्युलर आर्क आहे, एक दिस लाईन दिस, ह्या दोघं लाईन थीटा थीटा अँगल तयार करतायत मिडल माऊन जाणाऱ्या लाईनसोबत. 2 थीटा एवढा फुल अँगल आहे. तर सेंटर ऑफ मास कुठंतरी इथं येतं आणि त्याच्या ओरिजिनपासून डिस्टन्सचं डी. वाय 0 असेल, एक्स ॲक्सिसवर आहे, वाय सी एम इज इक्वल टू 0, एक्स सी एम इज इक्वल टू डी, अँड दॅट्स डी इज गिवन बाय आर साइन थीटा अपॉन थीटा. आर साइन थीटा अपॉन थीटा. पूर्ण डिस्टन्स काय, 2 थीटा. म्हणजे तुम्हाला डायग्राममध्ये 60 दिलं असेल असं, तर तुम्ही थीटा काय घेणार, 30 घेणार. हा यूज होतो प्रॉब्लेम सॉल्व करताना, म्हणून मी स्पेशली घेतलं. सिमिलरली ही काय होतं, एक रिंग होती सर्क्युलर, काय होतं एक मिनटं, सर्क्युलर आर्क आहे म्हणजे एक रिंगचा पार्ट होता. जसं आपण हाफ रिंग घेतली ना, तसा हा रिंगचा पार्ट होता. सर्कल सर्कम्फरन्सच्या अलॉंग मास असेल इथं. नंतर डिस्क, डिस्कचा तसा सेम पार्ट, पण इथं पण मास असेल. पूर्ण एवढा मासिव पार्ट आहे, त्याला म्हणणार आपण आर्क ऑफ डिस्क किंवा सेक्टर ऑफ सर्क्युलर प्लेट. सर्क्युलर प्लेट होती एक, त्याचा एक सेक्टर घेतला तुम्ही असा, हा पूर्ण असा. तर याच्यासाठी सेंटर ऑफ मास येतं. सेम डायग्राम सर्व सेम असेल, फक्त एक्स सी एम इज इक्वल टू डी, डिस्टन्स चेंज होतं, ते येतं 2r साइन थीटा अपॉन 3 थीटा. इथं थीटा काय घ्यायचे, आठवण ठेवा, याच्या आणि याच्यामधला अँगल नाही, मिडल लाईन जी ना त्याच्यामधून याच्यामधला अँगल, हा अँगल किंवा मग हा अँगल, टोटल अँगल. सहसा प्रॉब्लेम माहिती देताना ते टोटल अँगल देतात 2 थीटा. मग त्याचे तुम्हाला 2 पार्ट करायचे आहेत, थीटा थीटा, आणि फक्त व्हॅल्यू पुढं. याच्याने याच्याने बघा, हे क्रॅम्प केलेलं असेल, तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम येईल तुम्ही डायरेक्टली हे तुमचं क्रॅम्प असतं, तुम्ही फक्त तुम्हाला थीटा दिलेला असेल, तुम्हाला थीटा पुट करायचे, रेडियस दिलं असेल रेडियस पुट करा, डायरेक्ट सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट येतात. वाय सी एम माहिती आपल्याला 0 आहे, कारण तो एक्सवरच येणार आहे. हीच डायग्राम अशी ठेवली असते. हा सर्क्युलर आर्क बघा असा काढला असता मी आता. दिस हा तुमच्या थीटा, हा तुमच्या थीटा, हा तुमच्या थीटा, हे तुमचे डी डिस्टन्स, हा तुमच्या सेंटर ऑफ मास. काय सेंटर ऑफ मास, फॉर्म्युला सेम. इथं काय डिफरंट आहे, इथं येईल एक्स सी एम इज इक्वल टू 0, वाय सी एम इज इक्वल टू डी. तुम्हाला हेच फक्त लॉजिक लावायचे. हे डी तर सेम असेल, हे तुम्हाला असंच फाईंड करणं आहे, आर साइन थीटा अपॉन थीटा, हे तुम्हाला असंच फाईंड करणं आहे. फॉर्म्युला असाच आहे, फक्त हा एक्स सेम आहे का वाय सेम आहे ते डायग्राम तुम्हाला कशी दिली त्याच्यावर डिपेंड करेल. त्याला जर मी असं खाली ठेवला ऑब्विसली, तर खाली ठेवला तर वाय सेमच येईल, पण तो वाय सी एम मायनसमध्ये येईल, कारण काय ओरिजिनच्या खाली इथं असेल मग तो डी. ही डायग्रामातला अशी ठेवा, इथं असेल तो डी, मग हा जो डी आहे सॉरी हा मायनस असेल, हा सेंटर ऑफ मास असेल तुमच्या. बस एवढं लॉजिक लावायचे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर IMP पॉईंट्स आहेत ते बघू.
नंतर बाकीचे 2 थिअरी टॉपिक उद्या मग प्रॉब्लेम पाहू. फर्स्ट IMP आहे देअर मे ऑर मे नॉट बी एनी मास प्रेझेंट फिजिकली ॲट द सेंटर ऑफ मास. तेच आता बघा रिंग आहे म्हणजे इथं मास आहे, सेंटर ऑफ मास कुठे तर इथं आहे. सेंटर ऑफ मासच्या पॉईंटला फिजिकली मास आहे का नाही आहे, मास इथं आहे. हा जो ऑब्जेक्ट होता डिस्क नका घेऊ, हां रिंग घ्या. रिंग ज्या ऑब्जेक्ट आहे तर सर्कम्फरन्सवर मास आहे फिजिकली, रिअलमध्ये मास कुठं इथं आहे, त्याच्यावर सेंटर ऑफ मास इथं येतो आहे, तो पोझिशन इथं आहे. इथं मास आहे का नाही, इथं मास असेलच असं नाही. सेंटर ऑफ मास जो पॉईंट आहे त्याच्यावर मास असेलच असं नाही, मे बी असेल ऑर नॉट. रॉड जर बघितला तर रॉड इथं सेंटर ऑफ मास आहे, ओके इथं मास आहे, रॉडवरच येतो पॉईंट. इथं काय जिथं मासिव पार्ट आहे तिथं पॉईंट नाही, या साईडला पॉईंट आहे. तर तो मास असेल किंवा नसेल इज म्हणजे हे नाही, फिक्स नाही ते. ओके मे ऑर मे नॉट बी. सेकंड सेंटर ऑफ मास बी इनसाइड और आउटसाइड द बॉडी. आताच बोललो मी, ते इनसाइड पण असेल बॉडीच्या मध्ये. बघा हा जो मासिव आहे याच्यामध्ये का नाही, आउटसाईड आहे, बॉडीच्या आउटसाईड येतो. ही बॉडी खरी आपली, ऑब्जेक्ट हा आहे खरा. इथं इनसाईड आहे, इथं आउटसाईड आहे. नंतर पोझिशन ऑफ आता CETमध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो, हा असे क्वेश्चन आहे डायरेक्ट येतात. पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास डिपेंड्स ऑन अ शेप ऑफ बॉडी. ऑब्वियसली बॉडीच्या शेपवर डिपेंडच करतं पोझिशन. ट्रायंगल असेल तर वेगळंच काहीतरी लेंथ येते, रॉडसाठी वेगळी, याच्यासाठी काहीतरी वेगळी आहे. स्क्वेअर असेल तर वेगळं आहे, रेक्टँगुलर असेल तर वेगळं आहे. फॉर गिवन शेप इट डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास विथिन द बॉडी अँड क्लोजर टू मॉसिव्ह पोर्शन. ऑब्वियसली हे पण माहिती आहे आपल्याला. कोणत्याही शेपमध्ये समजा मी स्क्वेअर घेतला, एक स्क्वेअर घेतला म्हणजे रेक्टँगल घेतला, एक रेक्टँगल घेतला आणि मी सांगितलं तुम्हाला की ह्या पार्टमध्ये जास्त मास आहे, तर सेंटर ऑफ मास सेंटरवर न येता इकडं कुठंतरी मासिव्ह पार्टकडे चाललं आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास कशावर डिपेंड करतो, शेपवर डिपेंड करतो, ॲज वेल ॲज मासचे जे डिस्ट्रीब्युशन असेल त्याच्यावर पण डिपेंड करतो. दोघं गोष्टीवर डिपेंड करतं. नंतर फॉर सिमेट्रिक बॉडीज हॅव्हिंग युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. सिमेट्रिक बॉडीज म्हणजे ज्यांचे शेप सिमेट्रिक आहे, जस्ट लाईक स्क्वेअर, रेक्टँगुलर. ज्यावेळेस तुम्ही 2 ॲक्सिस ड्रॉ करणार तर ॲक्सिसच्या या साईडला आणि या साईडला सेम शेप असेल, अशा आणि युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन असेल तर सेंटर ऑफ मास त्याच्या जॉमेट्रिकल सेंटरवर येतो. स्क्वेअरच्या सेंटरवर येतो, रॉडच्या पण बघायचं सेंटरवर येतो आहे, रेक्टँग्युलर का सेंटरवर येईल, डिस्क घ्या सेंटरवर येईल, रिंग घ्या सेंटरवर येईल. कारण काय त्यांच्या शेप आहे ना सिमेट्रिक आहे. तुम्ही ज्यावेळेस त्यांना मधून लाईन ड्रॉ करणार हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, तर या साईडच्या मास, या साईडच्या मास, या साईडच्या शेप, ह्या साईडच्या शेप सेम असेल, अशा बॉडीला सिमेट्रिक बॉडी म्हणतो. इट इज इंडिपेंडंट ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम. हां बघा सेंटर ऑफ मास हा कोऑर्डिनेट सिस्टमवर डिपेंड करत नाही. तुम्ही कुठेही कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करा. आता एक रिंग घेतली मी, सॉरी एक डिस्क घेतली, पूर्ण डिस्क आहे, ओके. सेंटर ऑफ मास कुठं येतं, सेंटरवर. तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टम इथं ड्रॉ करा तर तो सेंटरवरच राहणार आहे डिस्कच्या. तुम्ही इथं ड्रॉ करा तर तो सेंटरवरच राहणार आहे. तो नाही मूव्ह होणार, त्याची कोऑर्डिनेट मूव्ह होतील पण तो मूव्ह नाही होणार. असं नाही होणार की तुम्ही इथं कोऑर्डिनेट केलं इकडे येऊन जाईल तो कुठेतरी, फक्त कोऑर्डिनेट वेगवेगळे येतील. ओके नेक्स्ट, आता नेक्स्ट लेक्चरला पाहू. नेक्स्ट टॉपिक आहे सेंटर ऑफ मास ऑफ कंपोजिट बॉडी. 2 किंवा 3 बॉडी ज्यावेळेस मिक्स होतील त्यावेळेस सेंटर ऑफ मास कसा फाईंड करायचा ते नेक्स्ट.